श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्व भक्तांनी आज गुरुपौर्णिमेसाठी आपापल्या घरी आपापल्या गुरुचं दर्शन, आपल्या गुरुचं नामस्मरण, हे सगळं काही उत्साह आज पूर्ण आज दिवसभर छान असा आपापल्या परीनं साजरा करण्यात आला. आणि आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आजच्या ह्या कलियुगामध्ये भरपूर जणांच्या अडीअडचणी आणि ह्या अडीअडचणीला हाक मारलं तेव्हा येऊन थांबणारी ही स्वामी आई, ब्रह्मांडाचा नायक स्वामी आईनं प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटलं की बाबा गुरुचरित्राचं पारायण करावं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं. कोणी 10 दिवसाचं केलं, कोणी 7 दिवसाचं केलं. असं करून आज सगळ्यांची गुरुचरित्रांची, स्वामी चरित्र सारामृताची सांगता आज झाली. मोठा आनंद असं वाटला. उत्साहात पारायणाचं आज उद्यापन करण्यात आलं. भरपूर भक्तांनी आज नैवेद्याला काय करायचं, पारायण कसं करायचं, उद्यापन कसं करायचं, असं सगळं काही विचारून व्यवस्थितपणे पारायणाची सांगता करण्यात आली. आणि ब्रह्मांडाचा नायक अक्कलकोटामध्ये तरी जणू काही यात्राच, लाखो भक्त त्या अक्कलकोटला आज पौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी भरपूर गर्दी. पहाटेच्या 2 वाजल्यापासून, ब्रह्ममुहूर्तापासून प्रहरे करणारे प्रहरे, पारायण करणारे पारायण, सांगता करणारे सांगता, दर्शनासाठी अक्कलकोटला आलोट अशी गर्दी भरपूर. अगदी दुमदुमली पंढरी म्हणल्यासारखं अक्कलकोट नगरी दुमदुमून गेली. एवढे लाखो भक्त आज अक्कलकोटच्या दर्शनासाठी. आणि नवे तर तसंच शिर्डीच्या साईबाबापाशी सुद्धा त्याच पद्धतीनं गर्दी. आणि असंच राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर या ठिकाणी भक्तिस्थळाला सुद्धा भरपूर अशी गर्दी. अनेक शिवभक्त चालत भगवे झेंडे घेऊन, मस्त टाळ मृदंगाच्या गजरामध्ये चालत दिंडी आणि पालखी घेऊन भक्तिस्थळापर्यंत गेलेले आहेत. आणि तिथं आज पावन तीर्थ, गुरुचरणाचं तीर्थ आज सर्व भक्तांनी घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला असे तीर्थ घेणारे भक्त, शिवभक्त सर्व मंडळी आज अगदी आनंदामध्ये मस्त अशी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्याच पद्धतीनं आज उदगीर येथे हावगी स्वामी मंदिरामध्ये सुद्धा, सद्गुरू हावगीलिंग स्वामी मंदिरामध्ये सुद्धा शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचे सुद्धा मस्त असं आज कार्यक्रम घेण्यात आलेला होता. त्या ठिकाणी भरपूर भक्त, शिवभक्त आले. मंदिर अगदी भरून गेलेलं होतं. आणि शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचं आशीर्वचन आणि पावन तीर्थ, सर्व भक्तांना तीर्थाचा लाभ मिळाला. आणि ह्याच पद्धतीनं सगळ्याच आज मंदिरानं, सगळ्याच मठानं भरपूर असे गुरु महाराजांचे दर्शन लाभले. आणि आम्हाला सुद्धा ते पाहायला मिळालं. आम्ही सुद्धा दर्शनाचा लाभ घेण्यात आला. आणि घरी बसून आम्ही काही ठिकाणचे पालख्या, काही ठिकाणचे गुरुचे दर्शन, गुरुचं तीर्थ घेतलेलं सुद्धा आम्ही पाहिलो. आणि इथूनच साष्टांग नमस्कार केला. तर अशी आहे या गुरुची ख्याती, अशी आहे गुरुची लीला. सर्वात भाग्यवान असा दिवस आज गुरुपौर्णिमेचा. आणि आम्ही आमच्या घरी आज सद्गुरू, ब्रह्मांडाचा नायक, आमची आदिशक्ती, आदिमायेचं रूप घेतलेली सद्गुरू स्वामी समर्थ यांचा आम्ही मस्त अशी पूजा केलो. दत्त प्रभूची पूजा केलो. आणि स्वामी चरित्र सारामृत याचे अध्यायसुद्धा वाचण्यात आले. 2 टाईम आम्ही आरती केलो. आणि व्यवस्थित असं दर्शन आम्ही घेतलो. आमच्या इष्टलिंगाचं
तीर्थ घेतलो, आमच्या गुरु महाराजाचं स्मरण केलो, तर अशी महती या आजच्या गुरुपौर्णिमेची होती. सगळ्यात श्रेष्ठ पहिला गुरु म्हणजे आपली आई असते. निस्वार्थ प्रेम करणारी, खरोखरच खरा गुरु म्हणजे पहिली आपली आई. पहिला गुरु आपली आई असते आणि मग नंतर आपला शिक्षक हा गुरु असतो आणि नंतर आपल्या घरचा कुळगुरू. आणि जे मनुष्य आपल्याला चांगल्या पद्धतीनं वागणूक देतो, आपल्याला दुःखामध्ये सुद्धा सुखाची साथ देतो, ते सुद्धा गुरुच असतो. आपल्याला जाणीव करून देत नाही की माझ्यावर हे संकट आलेलं आहे, माझ्यावर हे दुःख आलेलं आहे, हे जाणीव होऊ देत नाही. आणि त्यावेळेला येऊन आपण साथ देतो आणि त्यावेळेला आपल्याला सहकार्य करतो आणि आपलं सांत्वन करतो, ते सुद्धा आपला गुरुच आहे. म्हणून अशा सगळ्या गुरूंच्या चरणी साष्टांग नमन करून आजचं हे अनुभव फार महत्त्वाचा आहे. आणि आमचे स्वामी भक्त, भरपूर स्वामी भक्त आहेत. आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी भरपूर जणाचा आम्हाला फोन आलेला आहे आणि सगळ्यांनी आम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसंच माझे कुळगुरू वर्षभलिंग शिवाचार्य आणि आता त्यांच्या गादीवरती बसलेले आमचे बसवलिंग शिवाचार्य गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होते, साष्टांग दंडवत. आणि हाणेगावचे शंकरलिंग शिवाचार्य यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. आणि संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींना आम्हाला मार्ग दाखवलेला आहे, सगळ्यांना जागृत केलेला आहे. निजू नका, जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका, जागा जागा पुढे आहे बहुदगा. सावधान व्हा, सावध व्हा, पुढे बहुदगा आहे, मोठा दगा होणार आहे. पुढं सावध राहा आणि आपल्या आपल्या स्वधर्मानं वागा. आपल्या इष्टलिंगाची पूजा करा, कपाळाला विभूती लावा, गळ्यामध्ये इष्टलिंग राहू द्या. हे सगळी काही शिकवण मन्मथ स्वामी महाराजांनी आम्हाला, संत शिरोमणी मन्मथ माऊली यांनी दिलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं पुढं आम्हाला सगळा प्रचार करून जगाला दाखवून दिलेली आमची राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली खरंच आज सुद्धा होऊन गेली नाही, ते आमच्यामध्ये आहे. आपण ज्या वेळेला आपल्या डोळ्यामध्ये त्यांची मूर्ती आपण घेतो, त्यावेळेला आपल्याला आप्पा आपल्या डोळ्यामध्ये दिसतात. खरी भक्ती आणि खरं कोण ओरडतं त्यांना आप्पा दिसल्याशिवाय राहत नाहीत. आणि आप्पा आहेत म्हणूनच त्या ठिकाणी सर्व भक्त तिथं जातात. भजन, पूजन, नामस्मरण सगळं काही त्या ठिकाणी होतं. कोणतंच काही कमी नाही. आप्पाचे सुद्धा भरपूर काही आठवणी तिथं आहेत. आणि स्वतः आप्पा आज सगळ्यांना तीर्थ देण्यासाठी तिथं हजर असतात. आप्पा गेलेले नाहीत, आप्पा आपल्यामध्ये आहेत. गुरुमाऊली जात नसते, गुरुमाऊली आपल्यामध्येच असते. असून सुद्धा दिसत नसते आणि दिसून सुद्धा आपल्याला आपलं मन समाधान ठेवलं तर आपल्याला आपली आई आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. सर्व लेकरांना हे दिंड्या पताका हे सगळं काही सांभाळून नेणारी माऊली डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली आहे आणि त्यांनी सांभाळून नेलेला आहे. भरपूर भक्त आज त्या ठिकाणी भक्तिस्थळाला गेलेले आहेत. तर असंच आम्हाला सगळा मार्ग राष्ट्रसंतांनी आम्हाला दाखवलेला आहे. मन्मथ स्वामींनी काढलेली वाट, त्या वाटेने चालावे नीट. आम्हाला वाट जसं जसं मन्मथ स्वामींना दाखवलेत आणि आप्पांना आम्हाला सांगितलेत, त्याच वाटेने आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं आप्पांनी सांगितले आपल्या धर्मामध्ये विभूती लावून घ्यायचं, सगळ्यांनीच विभूती लावून घ्यायचं, इष्टलिंगाची पूजा करायचं, जे आपण जेवण करतो ते लिंगाला अर्पण करायचं, तेच आपण करतच आहोत. आपण शिवपाठ म्हणायचा, भजनामध्ये तल्लीन व्हायचं. भजन सुद्धा आज दत्तगुरूचं सुद्धा भरपूर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक मंदिरामध्ये भजनाचं सुद्धा जय जयकार आपल्याला ऐकण्यात आलेला आहे. म्हणून जसं जसं आप्पांनी सांगितले तसं तसं आपण करत आहोत. सोड आता कल्पना मनाची, आपल्या मनातली कल्पना सोडून द्यायला पाहिजे
अंगावरी लिंग तुझ्या भीती कुणाची. आपल्या हृदयावर लिंग आहे, आपल्या हृदयावर इष्टलिंग आहे. आपण कुणाचीच पर्वा करायचं नाही. आपल्या गळ्यामध्ये माळ आहे आणि आपल्या मुखामध्ये देवाचं नाव आहे. म्हणून आपण दुसऱ्याकडे लक्ष न देता आपण सरळ मार्गाने चालायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. परवाची एकादशी झाली, भरपूर वारकरी पंढरपूरला गेले, लाखोवर गर्दी, पण तेवढ्याला सुद्धा विठू माऊलीनं सांभाळून नेली आणि सांभाळून दर्शन झालं छानपैकी. आणि आता पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे, आपली हाक देवानं सुद्धा ऐकलेली आहे आणि सगळीकडे मस्त असं पाऊस पडत आहे. आता खूप छान पीक पण येणार. तर असं असता आपल्या लेकरावर आई कधी रुसत नसते. बळीराजा सुद्धा त्याच पद्धतीनं आता मस्त पाऊस पडलेला आहे. सर्वजण आता आनंदात आहेत. आणि गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव. ज्या वेळेला आपण आपला भाव गुरुच्या चरणावर ठेवतो त्यावेळेला आपल्याला गुरु भेटल्याशिवाय राहत नाहीत. कसं का होईना पण आपल्याला दर्शन देतील म्हणजे देतील, स्वप्नात देतील. आपल्याला पूजा करत असताना आपलं इष्टलिंग आपल्या हातावर घेतल्यानंतर आपल्याला आप्पा दिसतील. आपला जसा भाव तसा आपल्याला दिसणार आहेत. तुम्ही कशामध्ये हे बघा. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव, म्हणून गुरुशी भजावे. आपण आपल्या गुरुला भजलं पाहिजे. आपल्या देवाच्या अगोदर आपल्या गुरुचं नाव आपल्या तोंडावर आलं पाहिजे, आपल्या ओठावर गुरुचं नाव आलं पाहिजे. रोज आपण ज्या वेळेला देवाची पूजा करतो त्यावेळेला गुरुमाऊलीचं सुद्धा जयघोष आपण करायला पाहिजे. संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय, असा जयघोष आपल्या घरामध्ये आलाच पाहिजे. आपल्या कुलदैवताला, आपल्या गुरुमाऊलीला धरून मग ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ आईला. स्वामी समर्थ चरित्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की अगोदर गुरुला भजा, आपल्या कुलदैवताला भजा. कुलदैवताला गणेशाची पूजा, कुलदैवताची पूजा, मग स्वामी समर्थाची पूजा. असं म्हटलं नाहीत त्यांनी की बाबा माझीच पूजा करा, असं म्हणलेलेच नाहीत. तर आपला जसा भाव आहे त्या पद्धतीने आपल्याला देव भेटणार आहे. देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू मी काय. देव गुरुच्या जवळ आहे, देव गुरुचा ऐकत असतात. देवाने सुद्धा सांगितलेलं आहे की गुरु श्रेष्ठ आहेत. जनी म्हणे गुरु भजनी देव भेटे तत्क्षणी. गुरु भजन, ज्या वेळेला आपण गुरुचं भजन करतो, भजनामध्ये तल्लीन होतो, त्या टायमाला आपल्याला पटकन आपल्याला देव भेटत असतो आणि आपल्याला गुरु भेटत असते. म्हणून संत श्रेष्ठ जनाबाईनं सुद्धा हे अभंग किती छान असं सुंदर असं म्हणलेलं आहे. देव गुरुपाशी आहे म्हणून गुरुशी भजावे. किती सुंदर असा अभंग जनाबाईनं म्हटलेला आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्या गुरुला आपण भजा, आपल्या कुलदैवताला भजा आणि आपल्याला देवाची पूजा, नामस्मरण जे करायचं आहे त्याच्यामध्ये राहा. नामस्मरण केल्यानं आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाहीत. देवदेव केल्यानं आपल्याला कधीही काही कमी पडत नाही. जसं जसं आपला भाव तसं तसं आपल्याला देव भेटत असतो. नामस्मरण शुद्ध भावनेनं, शुद्ध मनानं देवाला हाक मारा तर आपल्यासाठी देव धावून आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला प्रत्येक संकटामध्ये माऊली तारल्याशिवाय आपल्याला राहत नाही. म्हणून माझं एवढंच स्वामी भक्ताचं सांगणं आहे की बाबा ज्या पद्धतीनं गुरु माऊली आहेत, आज कितीतरी शिवभक्त, कितीतरी लोक सगळेजण त्या ठिकाणी जाऊन हाक मारतात आप्पाला. सर्वांच्या मनात एकच असतं की आप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. तसं गुरुचं दर्शन घेण्याची ओढ माणसाला पाहिजे. जसं आपण काल का परवा दिवशी मी अनुभवामध्ये सांगितलेच आहे, सद्गुरू तू माय मी लेकरू, कसं तुला मी विसरू. हे देवा तू माय आहेस आणि मी लेकरू आहे. तू जर थोडंही नजरेच्या आडवं झालीस तर आम्हाला ते सहन होत नाही. आणि सगळं करता आणि करविता तू आई आहेस आणि आम्ही कसं राहावं, आम्ही लहान लेकराव तुला सोडून आम्ही कसं राहू शकतो. म्हणून तू एक क्षणसुद्धा आमच्या नजरेच्या आडवं होऊ नको, आमच्या नजरेपासून दूर जाऊ नको.
म्हणून आप्पाला सर्वजण हाक मारतात. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीला हाक मारतात. नाव तुझं घेऊन पडले कोरड ओठाला, नाव तुझं घेऊन पडले कोरड ओठाला, कोरड ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, गुरुच्या पोटाला, गुरुच्या पोटाला, गुरुच्या पोटाला, गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. ह्या पद्धतीनं नाव घेऊन सर्व भक्तांच्या गळ्याला कोरड पडलेले आहे आणि प्रत्येकाला दर्शन हे आप्पाने दिलेलंच आहे. आणि गुरुराज माऊली या जय घोषामध्ये तर त्यांना आप्पा दर्शन दिल्याशिवाय राहतच नाहीत. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 महादेव.